हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? मीही छान आहे आणि तुम्हीही मजेत असाल. आय होप मजेत असायला हवे. तर नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे. छान असं रेडी होऊन जाणार होतो आम्ही शॉपिंगसाठी, कारण की आज होता माझा बड्डे. तर शॉपिंग तर बनत आहे, त्यामुळे छान असं रेडी झालो आणि निघालो आणि मस्त दुपारचं छान असं जेवण केलं. जेवण पोटभर झाल्यानंतर मग 2 तासाची निवांत अशी झोप घेतली, कारण की यांना होती आज सुट्टी. आणि मग 3:30 वाजता घराच्या बाहेर पडलो. जे इव्हनिंगचे कामं होते ते पटकन असे आवरले आणि चला ऊन तर होतीच, पण काय पर्याय नाही आपल्याकडे. तर मग निघालो. तिथून थ्रेड आम्ही गेलो. रूचे केस कट करायचे होते आणि मला थ्रेडिंग करायची होती. केस कट करायला गेलो. तिथे जवळजवळ 1.5 ते पावणे 2 तास आम्हाला तिथे लागले, कारण की उन्हाळा आहे, लग्नाचे सीझन चालू आहे. तिथं खूप जास्त गर्दी होती. बऱ्याचशा जणांचे जे ना फेशियल वगैरे होते, केस वगैरे कट करायचे होते, कोणाला स्टेजसुद्धा करायचे होते. त्यामुळे कसा बसा आमचा नंबर लागला. मला फक्त केस कट करायचे होते, पण माझा प्लॅन चेंज झाला आणि मी सुद्धा थ्रेडिंग करून घेतली. आणि मग नंतर पोचलो आम्ही शॉपिंगसाठी. तर बड्डे आहे, शॉपिंग तर बनत आहे, तर म्हणून शॉपिंग करतो. तुम्ही छान असा मला जीन्स घ्यायचा प्लॅन होता, पण यांनी म्हटलं ठीक आहे, जीन्स तुझ्याकडे भरपूर आहे, तर यावेळेस तू ड्रेस घे. त्यामुळे म्हटलं ठीक आहे, यांचं एखाद्या वेळेस ऐकायला हवं. त्यामुळे मी आधी तर ड्रेस बघायला आणि अचानक व्हिडिओवर लाईट गेली आणि ती तर लगेच ती लाईट आली आणि नंतर घेतली ड्रेस मी बघायसाठी. हा ड्रेस जो आहे ना मला खूप जास्त आवडला. तुम्ही बघितला असेल, माझ्याकडे अशी कुर्ती आहे, पण मला हा कॉम्बो मिळत आहे, कुर्ती पॅन्ट्स आणि त्याच्यावर दुपट्टा. त्यामुळे मला हा खूप छान फ्रेश कलर वाटला आणि काहीतरी युनिकसा वाटला. दुपट्टा आहे त्याच्यामुळे तो, आणि एक माझ्या हातात तुम्हाला दिसत असेल पर्पल कलरचा, हा सुद्धा मला खूप छान वाटला. आणि म्हटलं चला हे दोन्ही जे ड्रेस आहेत ना आपण ट्राय करूया. तर मला ट्राय केलं, हे खूप छान वाटलं. हा काहीतरी न्यू वाटला. याची अस्तीनसुद्धा खूप छान होती, त्याला पॉकेटसुद्धा होती. तुम्ही हा ड्रेस खूप जास्त मी दोन्ही पण ट्राय करून तिथे बघितले, त्याच खूप छान वाटत होती. म्हटलं चला आता हे घेऊनच घेऊया. दोन्ही बड्डे होतं त्यामुळे काही नाही म्हणायचं तर प्रश्नच येत नाही आहे. आणि तुम्हाला दाखवतो रूची केस कट केल्यावर ते कशी दिसत आहे. तर मी जास्त नाही तरी पण थोडीफार कट केली आहे, तिला ते बिलकुल करायचे नव्हते. नंतर मग घरी आलो आणि म्हटलं चला गरमागरम असं चाय बनवून घेऊया. तर मग दोघांनी असं चाय वगैरे घेतला, थोडा वेळ निवांत अशा गप्पा वगैरे मारल्या आणि म्हटलं चला आता तुम्हाला जे कपडे मी घेतलेत ना ते पटकन म्हटलं 5 मिनिटाच्या आत तुम्हाला दाखवून देते. आणि नंतर मग मी लगेच चाय वगैरे बनवला. चाय वगैरे घेऊन म्हटलं चला फ्रेश वगैरे झाली आणि चला म्हटलं तुम्हाला दाखवतो तुम्ही नेमका ड्रेस घेतला कोणता. तर घ्यायचा मला एकच होता, पण मला तो आवडला, त्याच्यानुसार मी तो घेतला. आणि असा विचार नव्हता केला की मला 2 घ्यायचा आहे, फक्त म्हटलं एक कुर्ती वगैरे बघू. तर पहिला जो मी तुम्हाला दाखवलाच आहे, तर माहिती हा ओपन करून दाखवते. खूप छान आहे, कॉटनचा कपडा आहे एक, आणि कॉटनचा कपडा आहे आणि पूर्ण अशी स्टँड कॉलर आहे, सिंपल आहे, खूप छान आहे. हा मला प्रचंड आवडला. त्याच्याखाली असा पॅन्ट आहे, हाय सेम याच कलरचा आहे आणि दुपट्टासुद्धा सेम आहे. आणि माझ्याकडे असा कलर नव्हता, म्हणजे अशा कलर म्हणजे असं 3ही मध्ये नव्हता, त्याच्यामुळे मी हा एक घेतला. आणि अशा पॅटर्नमध्ये मी ड्रेस चेंज म्हणजे म्हणजे मी वेअर नाही केला आहे. तर म्हटलं हा मला खूप छान वाटला, कलरसुद्धा खूप छान आहे. तर एक हा घेतली आहे, हा अशामध्ये आहे आणि याच्या अस्तीन बघू शकता खूप छान आहे. तर मी एक हा ड्रेस घेतला आहे. तर अशा प्रकारे मी 2, आणि याच्या खाली याला ओढणी वगैरे नाही आहे, याला फक्त असं पॅन्ट आहे आणि हा पण कॉटनच्या फॅब्रिकमध्येच आहे. तर मी 2 ड्रेसची आज शॉपिंग केली आहे. आणि मग सायंकाळी स्वयंपाकाला येतानीच मग तिकडून नाही का पनीर वगैरे घेऊन आलो होतं. चला मी पटकन नाही का चेंज करतो आणि आपला कम्फर्ट झोनमध्ये येतो. चेंज वगैरे करून जो आहे ना आपले केस वगैरे वर जुळा जो आपला नेहमी घरी असते, तर आपल्या कम्फर्ट झोनमध्ये येतो. आणि चला जाऊया किचनमध्ये. आणि मग याच्या वेळेस घरी म्हटलं भाजीला नेमकं बनवायचं काय, तर म्हटलं चला येताना मग पनीरच घेऊन यात. मग पनीर घेऊन आले आहे. तर चला तुम्ही पटकन चेंज करते आणि मग जाऊया किचनमध्ये. चला तर आता आले किचनमध्ये. आज बनवते मी पनीरची भाजी. मी तुम्हाला सांगितलं येताना पनीर घेऊन आलीच होती, कारण की भाजीपाला होता पनीर फ्रीजमध्ये, पण चला म्हटलं आज पनीरच बनवूया. तर बड्डे आहे म्हणून बरं बाहेर वगैरे काही गेलो नाही, घरामध्ये सिम्पलचं जेवण बनवू म्हटलं आणि छान असा केक वगैरे कट करू असं सिम्पलचं माझं ठरलेलं होतं. त्यामुळे पनीरचे मी थोडंसं कोमट पाण्यामध्ये ठेवतो, जे काही त्याचा वास वगैरे असेल ना तो निघून जाते. आणि पनीरचे काप वगैरे केले, साईडला तेलसुद्धा फ्राय करायला ठेवलं आहे. बराचसा अर्धा स्वयंपाक माझा बनवून झाला, जसं कणिक लावून झाला आहे आणि राईससुद्धा बनवून झाला आहे. आणि पनीर जे आहे ना ते कट करून घेते, छानपैकी फ्राय करणार आहे. याच्या आधीसुद्धा मी 1-2 वेळा पनीरची भाजी बनवली आहे. एकदा तर माझा ब्लॉग घेणं झाला नाही, दुसऱ्या वेळेस पनीर इतकी जास्त फ्राय झालं ना, त्यामुळे ते मला काय ब्लॉगमध्ये दाखवता आलेच नाही, खूप जास्त फ्राय झाले होते. आणि तुम्ही म्हणाल डायरेक्ट आता गॅसवर तू कांदा वगैरे भाजता, हे अनहेल्दी आहे. तर एखाद्या वेळेस चालते, तुम्ही ब्लॉगमध्ये बघता मी असं नाही बनवत, माझा वेळ कमी होता त्यामुळे पटकन बनवायला घेतलं, तर एखाद्या वेळेस चालूच जातं.
तर मी पनीर कट करून घेतले छानपैकी आणि मग याला कमी म्हणजे खूप कमीसुद्धा तुम्ही पॅनवरसुद्धा भाजू शकता, फक्त किंचितच, कारण की ते मला सॉफ्टच छान वाटतात, खूप कडक नाही वाटत. त्यामुळे मी असं भाजून घेतलं. हे मिक्सरला लावणार आहे, त्याच्यामुळे थोडासा खडा मसाला आणि कांदा लसूण अशी पेस्ट वगैरे टाकणार आहे आणि छानपैकी मी हे मसाले भाजून घेते. आणि मग तळलेलं तेल होतं तेच घेतलं आणि थोडंसं आणखीन तेल ॲड केलं, कारण की पनीर अशी काही आपण मसाल्याची भाज्या वगैरे बनवताना थोडंसं तेल नाही का थोडं जास्तच लागते. तर चला ही मसाले काढलेली होते, तर मग मसाले ॲड केले. तेल छान तापून झालं की त्याच्यामध्ये जे नाही का मसाले ॲड केले आहे आणि डेली जे आपण नॉर्मली मसाले यूज करतो तर ते मसाले मी टाकणार आहे. आणि जसं तिखट हळद, तर तिखट आपल्या अकॉर्डिंग राहते. मी तरी थोडंसं तिखट जास्त खाऊ शकते, स्पायसी किंवा झणझणीत मी खाते, पण आमच्याकडे यांना बिलकुल कमी लागते. म्हणजे हे जशी खातात ना भाजी यांना लागते तशी रूसुद्धा जेवण करते. म्हणजे तुम्ही याचा विचार करू शकता यांना किती कमी तिखट लागते. आणि आमच्या घरच्या भरपूर जण म्हणतात की तुमच्या घरी नाही का एकदम खूप फिकी भाजी राहते, कारण की आमच्याकडे यांना चालत नाही, त्याच्यामुळे ते आपल्या अकॉर्डिंग राहते कमी जास्त. तर तिखट जर असलं तर यांचं जेवणच होत नाही, तुम्ही विचार कराल, कारण की म्हणून मग मी कमीचमध्ये बनवते. तर मसाले वगैरे सगळे ॲड केले, छान असं पाणी टाकलं आहे. म्हटलं चला मसाले 2 सेकंड छानपैकी झाले की त्याच्यामध्ये नाही का मस्त कोथिंबीर टाकली आणि भाजी बघू सुद्धा किती सुंदर दिसत आहे. आणि वरून जे पनीर मी फ्राय केले होते ते मस्त असे ॲड केले आहे. छान आपली भाजी बनून झाली. भाजी म्हणजे जवळचं आपलं स्वयंपाकच बनून झाला आहे. तर चला आधी जेवण करून घेऊया, नंतर मग बड्डे होता आणि तसंच नाही का मग किचनसुद्धा आवरायचं बाकी होतं माझं, तुम्हाला मागे पसारा दिसतच असेल. तर जेवणामध्ये होती पनीरची भाजी होती, पापड होता, काकडी आणि गाजर हे तर राहतेच, आणि चपाती होती आणि राईस होता. बस सिम्पलचं जेवण होतं. आणि म्हटलं चला आधी जेवण करून घेऊया, मग किचन आवरायला घेऊ पटकन असं ठरवलं. मस्त निवांत छान असं जेवण झालं, किचनसुद्धा आवरून झालं. आता 9:30 वाजले. 9:30 वाजता आम्ही रेडी व्हायला आलो. सर्वात आधी मी तिला रेडी करून दिलं, कारण की असं कधीच होणार नाही आहे की मुलांच्या आधी आई रेडी होईल, असं माझ्याकडे तर नाही होत. पण तिला रेडी करून दिलं. सिम्पलचं होतं, घरात सेलिब्रेशन करायचं. मला बड्डे सेलिब्रेट करायला नाही आवडत, कारण की लग्नाच्या आधीसुद्धा नाही ना आतासुद्धा नाही. त्याच्यामुळे घरामध्ये केक कट करणं आणि थोडंसं सेलिब्रेशन करणं बस हेच ठरलेलं असते. आणि माझ्या वाढदिवसाला प्रत्येकाने मला भेटून मेसेज, फोनद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, सगळ्यांनी सोशल मीडियाद्वारे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद दिले. त्याबद्दल मी त्या सर्वांचे मनापासून आभारी आहे. तसेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहावं हीच मी तथागताकडे प्रार्थना करते आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद करते. सर्वांनी मग ऑप्शन वगैरे केलं दोघांनीसुद्धा, आणि तिला मग तिच्या पप्पालासुद्धा असा टिका वगैरे लावायचा होता, त्यामुळे मग ते टिका घेऊन त्यांना लावायला गेली. आणि मग आम्ही असा केक कट केला आणि आम्हाला दोघींना तर तिला बिलकुल कट करू द्यायचाच नव्हता, त्यामुळे मग आम्ही तिघांनासुद्धा केक कट केला. छान असे फोटो वगैरे घेतले आणि छान असं घरातल्या घरात छोटंसं सेलिब्रेशन झालं. आणि तुम्हाला पुढे दिसणारच आहे, ते बिलकुल नाही का आपल्या हाताने केक कट करतच नव्हते, त्यामुळे मग त्यांनासुद्धा घेतले, कारण की ते मोबाईल पकडून होते. आणि मग स्टँडवर नाही का इतकं छान दिसत नाही रात्रीच्या वेळेस, मग ते कसं बसं करून आम्ही स्टँडवर लावला आणि तिघांनी केक कट केला. तर अशा प्रकारे जो आम्ही घरातल्या घरात छोटूसा जो आहे बड्डे सेलिब्रेट केला आहे. आणि छान वाटते मुलांसोबत वगैरे, ते म्हणजे मुलं असले की अधिकच छान वाटते सेलिब्रेट करताना. बड्डे कोणाचा आहे असो, केक तिलाच कट करायचा आहे, तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये दिसणार आहे. तिचा असला तरी आणि कोणाचाही असला तर तेच केक कट करणार आहे. तर अशा प्रकारे मग मी यांनासुद्धा बोलवलेच. मग आम्ही तिघांनी जे केक कट केले आणि आखरी आम्हाला जो मोबाईल आहे ना तो स्टँडवर लावावा लागला, कारण की तिला केक कट करायचाच नव्हता. तर अशा प्रकारे जो आजचा दिवस आहे ना तो आमचा गेला. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्की सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असेल, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे काही व्हिडिओ मी टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही कुठल्याही प्रकारे ब्लॉग जो आहे ना मिस करणार नाही आहे. तर चला आजचा जो माझा दिवस होता तो कसा गेला ते नक्की सांगा. तर चला आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते आणि भेटूया आणखी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.